मित्रांनो, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भाटांची ही कविता मनाला किती उभारी देऊन जाते. कितीही अपयश आली, दुःख आली, तरी त्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, त्या क्षमता आपल्यामध्ये आहेत, हे यातून स्पष्टपणे सांगण्यात आले. इथे फिनिक्स पक्षाचं उदाहरण जरूर द्यावंसं वाटतं. असं म्हणतात, फिनिक्स हा राखेतून पुन्हा जन्म घेतो. आपल्या बाबतीत तरी वेगळं काय आहे? आलेल्या अनुभवांच्या राखेतून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपला पुनर्जन्मच झालेला असतो. आधीचे आपण आणि यातून बाहेर पडलेलो आपण, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हा फरक किंवा हा बदल कधी होतो? तर जेव्हा आपण कमकुवत पडण्यापेक्षा खंबीर होण्याचा मार्ग स्वीकारतो तेव्हा. आता खंबीर होणं म्हणजे जे झालंय त्याला नाकारणं का? आपल्या त्रासाला दाबून टाकणं का? आपल्या भावना व्यक्तच न करणं का? तर तसं बिलकुल नाही. आपण माणूस आहोत. आपल्याला त्रास हा होणारच, भावभावना असणारच, आपण त्या व्यक्तही करणारच. तरीही त्यांना किती वेळ वाहू द्यायचं, झालेल्या दुःखामध्ये किती वेळ अडकून राहायचं, याला काही मर्यादा आहेत, काळ आहे. सुई टोचल्यावर जेव्हा त्रास होतो तो तेवढाच व्यक्त झाला पाहिजे. तिथे तलवार लागल्याचं दुःख करून कसं चालेल? ज्या त्या त्रासाची तीव्रता, कालावधी ठरलेला असतो, तो तेवढ्याच आपल्याला जाणवणार, अनुभवाला येणार. पण म्हणून त्यातच अडकून पडायचं का? तर नाही. आपल्याला त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. जिथे जिथे आपण रडत बसलो तर तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटतं, पण हे रडणं आपल्याला मानसिक, शारीरिक पातळीवरती थकवून टाकतं, अजून कमकुवत करतं. आपल्यासमोर अशी कित्येक उदाहरणं आहेत ज्यांनी त्यावेळी समोर येणाऱ्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला आणि म्हणून ते आज अजरामर झालेत, नावारूपाला आलेत. मग त्यात सिंधुताई सपकाळ असतील, प्रकाश बाबा आमटे असतील. आणि हे खंबीर राहणं अगदी आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांना धरून देखील असतं. त्यासाठी खूप काही मोठं घ्यायला लागतं असं बिलकुल नाही. कारण कित्येक लोक अगदी साध्या आणि छोट्या मोठ्या प्रसंगातही गर्भगळीत होतात, ज्यानं प्रॉब्लेम्स अजूनच वाढतात. याशिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या प्रत्येकाचं स्वतःचं कुटुंब आहे. खूप कमी लोक एकटी असतात, परंतु नातेसंबंध प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच. जेव्हा आपण एखाद्या प्रसंगामध्ये खंबीर राहतो तेव्हा आपला लोकांना खूप आधार मिळतो, त्यांना पण काहीतरी करण्याची उभारी मिळते. हा अनुभव आपण सर्वांनी घेतलाच असेल. तेच जर आपण घाबरून गेलो, कमकुवत पडलो, तर आजूबाजूची माणसं देखील खचून जातात. जेव्हा आपण कुटुंब म्हणतो तेव्हा त्यात एकमेकांना आधार देणं हा भाग येतोच. आणि मानसिक पातळीवरती जो आधार मिळतो त्यानं फार फरक पडतो. आपल्याला स्वतःला विचार करायला एक दिशा मिळते, काहीतरी पर्याय सुचतात. पण जर आपण खचून गेलो तर मात्र आपण आपली आहे ती क्षमता देखील वापरू शकत नाही. कोरोना काळामध्ये अर्धी लोक तर घाबरूनच दगावली होती, भीतीने जास्त आजारी पडली. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिस्थिती कशी असो, आपण जर खंबीर राहिलो ना तर सर्व काही नीट होऊ शकतं. ते आपल्या हातामध्ये आहे, कारण आपले विचार हे आपल्या हातात आहेत. व्हिक्टर फ्रँकेल म्हणतो तसं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहणार आहे. म्हणून फक्त अश्रू गाळण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा. त्यासाठी खंबीर व्हा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला खंबीर राहावं लागतं, कारण तो खंबीरपणाच आपल्याला दिशा प्राप्त करून देतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.